नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया जी-पी-टी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जी-पी-टी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग रुपीज 199.2 कोटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम नॉर्थ ईस्टर्न रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जी-पी-टी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला नॉर्थ ईस्टर्न रेल्वेकडून न्यू कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे 199.2 कोटी रुपयांचा. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे जी-पी-टी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ओसवाल पंप्स बद्दल. तर मित्रांनो, ओसवाल पंप्स शेअर जंप आफ्टर रिसिव्हिंग रुपीज 180 कोटी इम्पॅनलमेंट फ्रॉम MSEDCL अंडर PM कुसुम बी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओसवाल पंप्स लिमिटेड या कंपनीला MSEDCL म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडकडून लेटर ऑफ इम्पॅनलमेंट रिसीव्ह झाला आहे. PM कुसुम बी स्कीमच्या अंडर सोलार पंप इन्स्टॉलेशनसाठी आणि याची व्हॅल्यू आहे जवळपास 180 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे ओसवाल पंप्स ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया विक्रांत इंजिनिअरिंग बद्दल. तर मित्रांनो, विक्रांत इंजिनिअरिंग शेअर सर्ज आफ्टर बॅगिंग रुपीज 2035 कोटी सोलार EPC ऑर्डर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या फास्ट ग्रोविंग सोलर EPC स्पेसमध्ये आपली पोझिशन मजबूत करण्यासाठी ऑनिक्स रिन्युएबल लिमिटेड कडून 2035.26 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. महाराष्ट्रामध्ये मल्टिपल लोकेशन्स येथे 600 मेगावॅट AC सोलार पॉवर प्रोजेक्ट डेव्हलपमेंटकरिता हा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन एक्सपेक्ट वायरिंग हार्नेस रेव्हेन्यू टू नियरली डबल इन युरोप. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला अशी अपेक्षा आहे की युरोपमध्ये वायरिंग हार्नेसचा रेव्हेन्यू कंपनीचा डबल होईल अशी कंपनीला अपेक्षा आहे. आणि याच अपडेटमुळे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी या जबरदस्त अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC टू सेटअप ग्रीन हायड्रोजन प्लांट ॲट ग्रेटर नोएडा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड या कंपनीने घोषणा केली की या कंपनीचा प्लॅन आहे उत्तर प्रदेशमध्ये ग्रेटर नोएडा येथे 1 टन्स पर डे चा ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट सेटअप करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे अशी कंपनीने घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, NTPC लिमिटेड या कंपनीचा उद्देश आहे 2032 पर्यंत आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी 149 गिगावॅट पर्यंत वाढवण्याची, ज्यामध्ये रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी राहील 60 गिगावॅटची. आणि कंपनीचा ओव्हरऑल कॅपॅसिटी 2037 पर्यंत वाढवण्याचा टार्गेट आहे 244 गिगावॅट पर्यंत. आणि याच अपडेटमुळे जबरदस्त कंपनी NTPC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार सेक्युअर 130 मेगावॅट राउंड द क्लॉक रिन्युएबल पॉवर प्रोजेक्ट फ्रॉम REMC. तर चला
अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला REMC लिमिटेड कडून लेटर ऑफ अवॉर्ड रिसीव्ह झाला आहे. 130 मेगावॅट कॅपॅसिटीचा रिन्युएबल एनर्जी राऊंड द क्लॉक, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात REC पॉवर प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी हा लेटर ऑफ अवॉर्ड ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडला रिसीव्ह झाला आहे. आणि याच अपडेटमुळे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज गेट्स AAA क्रेडिट रेटिंग रिअफर्म बाय इंडिया रेटिंग्स. तर मित्रांनो, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडनी रिलायन्स इंडस्ट्रीज यावर इंडिया AAA रेटिंग दिली आहे आणि आउटलुक स्टेबल दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बँक लोन फॅसिलिटी साठी तसेच मित्रांनो, यांनी कमर्शियल पेपर करिता IND A+ आणि IND A+ रेटिंग्स दिली आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला घेऊन आणि मित्रांनो, या जबरदस्त अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा स्टील सेक्युअर CCI नोट फॉर 100% कंट्रोल ऑफ टाटा ब्लू स्कोप. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीला रिमेनिंग 50% इक्विटी हिस्सेदारी खरेदी करून टाटा ब्लू स्कोप स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कंट्रोल घेण्यासाठी CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची टाटा स्टील लिमिटेड या टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीला मंजुरी मिळाली आहे. आणि याच अपडेटमुळे टाटा स्टील लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक टार्गेट ₹1 लाख कोटी ऑर्डर बुक बाय फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर ऑफ फायनान्स रुचिर अगरवाल यांनी सांगितले की कंपनीचा म्हणजे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत 1 लाख कोटी रुपयांचा ऑर्डर बुक अचीव करण्याचा. आणि मित्रांनो, 30 सप्टेंबर नुसार मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा ऑर्डर बुक होता 27,400 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.